तर शेतकरी मित्रांनो, पाऊस भरपूर पडत आहे। पावसाळ्यामध्ये आता सध्या मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये आपले जे छोटे छोटे शेतकरी आहेत 4-5 एकरावाले मित्रांनो किंवा कमी क्षेत्रावाले जे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं की ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कुठली पिके घ्यावीत ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर आपल्या कुणी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा। सध्या मित्रांनो काय छोटे शेतकरी आहेत, काय मोठे शेतकरी आहेत। मोठे शेतकऱ्यांनी मित्रांनो वेगळी पिके घेत असतात, ऊस घेत असतात किंवा फळबागा घेत असतात, पण जी छोटा शेतकरी आहे मित्रांनो, जेणेकरून त्या शेतकऱ्याला 8-8 दिवसाला सतत प्रपंचासाठी येणं खूप गरजेचं असतं। त्याच्यामुळे मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी आज हा आवर्जून व्हिडिओ आहे, जेणेकरून छोट्या शेतकऱ्यांनी कमी दिवसामध्ये कशा पद्धतीने आपल्या शेतीमधून पैसे कमवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जेणेकरून कुठली आपल्याला 7 पिकं आपण कुठली घ्यायची आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की आता सध्या मित्रांनो पाऊस देखील पडत आहे, अशा वेळी मित्रांनो आपण हळीव कांद्याची देखील लागवड करू शकता। दुसरं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो अजून एक पीक म्हटलं तर त्यामध्ये आपण मिरची, सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपण मिरचीची लागवड करू शकता। जरी मिरचीला आपल्या आता सध्या बाजारभाव जरी काही कमी प्रमाणामध्ये असला तरी मित्रांनो आपण मिरचीचे ही पीक आपण वाळून देखील पिकवून त्याच्या आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पैसे देखील मिळणार आहे। त्याच्यामुळे आपण मिरचीचे देखील उत्पादन घेऊ शकता। अजून म्हटलं तर शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो हे जे आपण अशी पिकं घेत असतो, ही पिकं घेत असताना आपली जमीन मित्रांनो निचऱ्याची असावा किंवा आपण ही पिकं घेत असताना बेडवरती पिकं घेणं खूप गरजेचं आहे। मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे, कारण मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर निचऱ्याच्या रानावरती अशी छोटी छोटी जर पिकं केली तर आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे। जर अजून एक पीक मित्रांनो असं आहे की काही शेतकऱ्यांकडे पेरू असतो, अन्य फळबागा असतात, अशा मध्ये आंतरपीक घेणं अजून एक महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आंतरपीक कुठलं घ्यायचं आहे ते देखील महत्त्वाचं आहे केले तर ते देखील सगळ्यात फायद्याचे ठरणार आहे। मित्रांनो कोबीची देखील आपण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये कोबीच देखील लागवड करू शकता। अजून म्हटलं तर मित्रांनो आपण दोडक्याचं देखील उत्पादन जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये घेऊ शकता, कारण मित्रांनो ज्या वेळेस बाजारभाव भरपूर असतात त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांनी अशी पिके घ्यायची ना, ज्या वेळेस बाजार घेतली तर नक्की बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत। कारण असं उलट्या पद्धतीने जर आपण चाललो तर 100% आपल्या शेतकऱ्यांना बाजारभाव भेटणार आहेत। तर अजून एक दुसरं पीक म्हटलं तर मित्रांनो आपण पंचगंगा या जातीचं वांगे देखील लागवड करू शकता जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये, कारण मित्रांनो वांग्याला देखील चांगला बाजारभाव नंतर आपल्याला भेटत असतो। अजून जर पीक म्हटलं तर मित्रांनो भेंडी देखील मित्रांनो एक कमी दिवसामधले आहे, भेंडीचं देखील उत्पादन आपल्याला शेतकऱ्याला घेऊ शकता। मित्रांनो कसंही केलं तरी भेंडी 30-40 रुपये किलोच्या खाली देखील विकत नाही, त्याच्यामुळे भेंडीचं देखील उत्पादन घेऊ शकता। अजून सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ह्यामध्ये आपण मेथीची भाजी देखील निवड करू शकता। मेथीची भाजी 21 ते 22 दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांना 4 पैसे किंवा चांगल्या पद्धतीने पैसे देऊ शकते। अजून मित्रांनो म्हटलं तर कोथिंबीर ही सतत लागणारी भाजी आहे, त्याच्यामुळे आपण कोथिंबीरचं देखील पावसाळ्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांनी आपल्या कोथिंबीरचं देखील उत्पादन आपण घेऊ शकता। अशा पद्धतीने मित्रांनो आपण या 7 पिकांमध्ये तुम्ही कुठल्याही पिकांची निवड करून आपल्या शेतीमध्ये अशा पद्धतीने आपण ही पिके घेऊ शकता। जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये हे पिके घ्या आणि भरघोस उत्पादन मिळवा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर भेटूया असं नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।